नमस्कार मित्रांनो, मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित ज्योतिषी। आज आपण श्री स्वामी समर्थ कथासारचा 8वा अध्याय कथन करणार आहोत। तो आपण श्रद्धेने आणि भक्तीने ऐकावा अशी माझी विनंती आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरवे नमः, श्री रेणुका माताय नमः, श्री स्वामी समर्थ। जय जयाजी सुख धामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्त जन विश्रामान अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक। 6 रक्षांची जहागिरी, त्या प्रती सकल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध। उपाय के नानाविधम, परिबाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चेनन पडे रात्रंदिवस। गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी। नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास। निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पाळले। केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण व संतर्पणे। बहुसाल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून। विटले संसार संख्यासी, त्रासले या भवयात्रेसी। कृष्णवर्ण आला शरीरासीन, रात्रंदिन चैन नसे। कोणाला गुई जावे शरण, मजवरी कृपा करील कोण। सोडवील व्याधीपासन, कोण ऐसा समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर। तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास। एके दिवशी तयासन, स्वप्नी दृष्टांत जाहला। अक्कलकोटी जावे त्वा, तेथे करावी स्वामी सेवा। यती वचनी भाव धरावान, तेने व्याधी जाय दूर। तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्नतयाची स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा। हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी। त्वरित आले अक्कलकोटीन, प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नर नारी, कामधंदा करिता घरी। स्वामी चरित्र परस्परीन, प्रेम भावे सांगती। कित्येक प्रातस्नाने करुण, पूजा द्रव्य घेऊन। अर्पावया समर्थ चरणीं, जाता अति त्वरेने। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसत प्रेम भक्त। अष्टमोध्यायः गोडाः श्री स्वामी चरित विद्यार्थनवस्तु। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्यायः श्रीरस्तुः। मित्रांनो, आज आपण कथासाराचा 8वा अध्याय कथन केलेला आहे। आपण सर्वांनी भक्तिभावाने त्याचे श्रवण करावे अशी विनंती आहे। आणि आपल्याला आवडल्यास आपण चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।